हॅलो गाईस, आता आम्ही चाललोय पळसधरीला. आम्ही स्टेशनला येऊन तिकीट काढली. प्रति तिकीट आम्हाला 40 रुपये रिटर्न पडली. मग आम्ही निघालो चुनाभट्टी स्टेशनवरून. तिथून ट्रेन पकडून कुर्ल्याला उतरलो आणि तिथून आम्ही पळसधरीसाठी 8:40ची ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. 11च्या दरम्यान आम्हाला पळसधरीला पोचलो. तिथे स्टेशनचं काम अजून चाललं होतं आणि हा कच्चा रस्ता जो आहे तो जातो स्वामींच्या मठात. जाता जाता हा पळसधरीचा निसर्ग खूप छान होता. पावसाळ्यात तर हे वातावरण अजून सुंदर दिसेल. चालत असताना इथं घर आणि आजूबाजूचे झाडे बघून गावची आठवण आली. हे असे जागे जागेवर स्वामींच्या मठाकडे जाण्यासाठी बोर्ड आहेत, जेणेकरून कोण नवीन असेल तर त्यांना कळेल. मग आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो, कारण सर्वांना खूपच भूक लागली होती. इथे तुम्हाला नाश्ता व जेवण पासून सर्व मिळेल. आम्ही चहा नाश्ता करून निघालो पुढच्या प्रवासाला. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. पुढे आल्यानंतर ही जी विहीर आहे ते बघून तर खरंच गावची आठवण आली. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, रुद्राक्षांच्या माळा होत्या. पुढे आल्यानंतर ब्रिज क्रॉस करून मंदिराच्या आवारात पोचलो. गेले माझे गुरुदेव दत्त, हो त्याचा लागेना अंत. असा काही मठ आहे स्वामींचा बाहेरून. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. हे टिके लावणारे तर तयारच असतात, न बोलता लावायला चालू. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला असे स्टॉल आहेत जिथे स्वामींचे सर्व सामान तुम्हाला भेटेल. आणि थोडं पुढे आल्यावर मठाचा गेट आहे. आम्ही पाय वगैरे धुवून मंदिराकडे निघालो. बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात, हो त्याचा लागेना अंत. पुढे आल्यावर ती दादांची समाधी आहे आणि पुढेच ही स्वामींची उत्सव मूर्ती आहे, जी की खूपच सुंदर होती. दत्त मग तिथून आम्ही लागलो लाईनमध्ये. नुकतीच आरतीची वेळ झाली होती आणि आमचं नशिबाने तेवढ्यात दर्शन झालं. खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात, गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा ठेवा ध्यानात. हो त्याचा लागेना अंत. हो त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव. आणि तेवढ्यात आरती चालू झाली. मग असं वाजवत गाजवत पहिला स्वामींना निवेद जातो आणि मग महाप्रसाद चालू होतो. नंतर आम्ही खालच्या दिशेने ध्यान मंदिरात गेलो. खूप शांतता आणि स्वामींचं नामस्मरण चालू होतं. तिथून आम्ही बाहेर आलो आणि जरा शॉपिंग केली.
इथे स्वामींच्या मूर्त्या, फ्रेम आणि खूप काही भेटतं. ध्यानात त्याचा लागे नांत. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा. आणि आम्ही लागलो महाप्रसादाच्या लाईनमध्ये. शनिवार असल्यामुळे थोडीशी गर्दी होती आणि हा महाप्रसाद हा फक्त गुरुवार, शनिवार आणि रविवार व पौर्णिमेलाच असतो. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्त गुरुचे पाऊल लाईन मध्ये असताना तिथे पूजा वगैरे मांडली होती. हो त्याचा लागेनांत. आणि महाप्रसाद खूप चविष्ट होता. अशा प्रकारे बसून जेवायची सोय आहे. महाप्रसाद घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. 2:06ची ट्रेन आम्हाला मिळाली आणि आम्ही निघालो घरी. श्री स्वामी समर्थ. भगवी झोळ